नमस्कार मित्रांनो, मी गणेश पानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। बघा, महावितरणकडून विद्युत सहाय्यक या पदासाठीच्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या। याच्या संदर्भातली नवीन अपडेट आलेली बघा, 20/11/2025 रोजी आलेलं हे परिपत्रक आपल्याला जे आहे तर ते दिसतं। या अंतर्गत आता विद्युत सहाय्यक उमेदवारांना अलॉटमेंट आलेले, त्यांना अलॉटमेंट लेटर नियुक्ती पत्र जे आहे तर ते आलेले। तर त्या सगळ्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत। बघा, विषय काय आहे, विद्युत सहाय्यक पदासाठी निवड झालेल्या यादीतील उमेदवारांचे मूळ कागदपत्रे तपासणी केल्यानंतर पात्र असलेल्या उमेदवार यांना नियुक्तीकरिता वर्ग करण्याबाबत हे परिपत्रक जे आहे तर ते इथे आलेले। बघा, विद्युत सहाय्यक या पदासाठीचे बघा, या नाशिक परिमंडळातील 286 विद्युत सहाय्यकांची 6/11/2025 आणि 7/11/2025 त्यांची मूळ कागदपत्र पडताळणी करण्यात आलेली होती। त्याच्यापैकी 240 उमेदवारांना आता काय देण्यात येत आहे, नियुक्ती जी आहे तर ती देण्यात येत आहे। ओके, आता हे बाकी काही गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, विभागीय कार्यालय वगैरे। ओके, आता इथं बाकी गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळतात। आता बघा, इथं सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत। बघा, विद्युत सहाय्यक लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट 240, इथं काय काय आपल्याला पाहायला मिळतो बघा, रोल नंबर, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर, नेम, कोणत्या कॅटेगरी मधून अप्लाय केलं होतं, कुठून सिलेक्ट झाले, त्याच्यानंतर सिलेक्शन अगेन्स्ट म्हणजे ग्रॅज्युएट अप्रेंटिस किंवा नॉर्मल ग्रॅज्युएट आहे, त्याच्यानंतर कॅन्डिडेट ऍड्रेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अलॉट झालेलं डिव्हिजन, हे महत्त्वाचं बघा। इथं काही ना हा जो डिव्हिजन आहे, नेम ऑफ द डिव्हिजन अलॉटमेंट म्हणजे अहिल्यानगर, संगमनेर, मनमाड, अहिल्यानगर, मनमाड, तर असे वेगवेगळे जे काही डिव्हिजन आहेत तर अलॉट झालेले तुम्ही तुमचं नाव आणि तुमचं डिव्हिजन चेक करून घ्या। लवकरच तुम्हाला जॉईनिंगची तारखा वगैरे ते मेल वगैरे सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर ते येऊनच लागतील। ही 240 उमेदवारांची यादी आहे। अशाच पद्धतीने बाकीचे जे काही विभाग परिमंडळ असतील त्यांची देखील यादी येणार आहे आणि त्यांची देखील माहिती तुम्हाला आपल्या ह्याच चॅनलच्या माध्यमातून जे आहे तर ते कळणार आहे। म्हणून तुम्ही आपलं हे जे चॅनल आहे इग्नाइट अकॅडमी टेक्निकल हे जरूर जॉईन करून ठेवा। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।